नमस्कार, CIP न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करीत आहे. अंबरनाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे एकविरा आई ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अजयदादा मडीकर यांच्या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे जुने श्री शंकराचे मंदिर या ठिकाणी नवीन रूपात दिसत आहे. आज जीर्णोद्धार आणि प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाला अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सदामामा पाटील तसेच सचिन पाटील, अंबरनाथची माजी नगराध्यक्षा सौ मनीषा वायकर तसेच अंबरनाथचे विरोधी पक्ष नेते करुणजोरे साहेब, फुलोरे साहेब व इतर नगरसेवक व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून दर्शन घेण्यात आले. आपण दर्शनासाठी आले, कसं वाटलं तुम्हाला दर्शन घेता वेळेस? खरं तर आपलं अंबरनाथ शहर हे प्राचीन शिवमंदिराच्या नावाने ओळखले जाणारं अंबरनाथ शहर आहे आणि टेम्पल सिटी म्हणून देखील आपल्या अंबरनाथ शहराची ओळख झालेली आहे. आणि त्याच अनुषंगाने आज प्रभाग क्रमांक 19मध्ये 18मध्ये आपले समाजसेवक अजय मोहरीकर आणि नगरसेविका आपल्या अमृताताई मोहरीकर, श्यामलाताई मोहरीकर, सचिन मंचेकर ह्या सगळ्यांनी त्या इथे म्हणजे अजय मोहरीकर हे शिवभक्त आहेत आणि हे इथलं जे मंदिर होतं 40 वर्षापूर्वीचं मंदिर छोटं आज त्याचा जीर्णोद्धार करून या प्रभागातल्या लोकांसाठी एक चांगलं मंदिर या ठिकाणी त्यांनी निर्माण करून इथल्या लोकांची दर्शनाची सोय केलेली आहे. कारण प्रभागामध्ये असं जर एखादं मंदिर असेल तर आपसुकच सकाळी लोक तिथे दर्शनाला येतात आणि या प्रभागाचं पावित्र्य वाढतं. लहान मुलांमध्ये त्याची जनजागृती होऊन मुलांना देखील एक आपल्या संस्काराचं वळण लागतं. अशा दृष्टिकोनातून अजय आणि सचिन मंचेकर यांनी या ठिकाणी हे शंभोचं मंदिर निर्माण केले. आज त्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सकाळी या ठिकाणी संपन्न झाला आणि आम्ही देखील या ठिकाणी दर्शनाला आलेलो आहोत. सांगाल, आज दर्शन घेता वेळेस कसं वाटलं? आज या ठिकाणी एकविरा आई फाउंडेशनच्या वतीनं संस्थापक त्यांचे अध्यक्ष आमचे मित्र अजय मोहरीकर व तसेच सचिन मंचेकर यांच्या पुढाकाराने या प्रभागातील जे जीर्णावस्थेत असलेलं शिवमंदिराचं आज जीर्णोद्धार झाला आहे. त्या प्रसंगी आम्ही सर्व इथे दर्शनासाठी आलो आहे. या मंदिराच्या निर्मितीमुळे प्रभागातील सर्व नागरिकांना या मंदिरामुळे भरपूर असा लाभ होणार आहे आणि त्यामुळे इथे एक पावित्र्य, या प्रभागातील पावित्र्य तसेच लहान मुलांना एक संस्कारमय असं वातावरण या मंदिरामुळे उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी दर्शनासाठी पाहुणे आहे, नगरसेवक सर्व आलेत, काय सांगणार? आजचा हा जीर्णोद्धार आणि मंदिराचा जो प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे खूप आनंदाने साजरा करण्यात आला आहे. सगळे प्रभागातील रहिवासी या कार्यक्रमाला सकाळी उपस्थित होते. आताही महाप्रसादाला सगळ्यांची उपस्थिती आहे. सर्वप्रथम मी प्रभागाच्या वतीने एक नगरसेविका म्हणून आपले एकविरा आई फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अजयदादा मोहरीकर यांचे आभार मानते की त्यांनी लोकांना दर्शनासाठी मंदिराची इथे स्थापना करून दिली आहे. एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे त्या समाजोपयोगी कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, एक धार्मिक स्थळ त्यांनी इथे उपलब्ध करून दिलं आहे येथील नागरिकांना. त्याचबरोबर आज आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे गटनेता रविदादा करंजुले आणि आमचे नगरसेवक महेशदादा फुलोरे यांचीही उपस्थिती लाभली. तसेच आमच्या माजी नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर, रोजलीन मॅडम यांनीही उपस्थिती दर्शविली. मी त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानते.